काय काय दाखवलं सर विश्लेषण आणि मी रिपोर्टिंग कसं परिषद ठेवत बांधले मी योग्य काम करतो हां आता हे आपण आपला अभ्यास होते हे प्रारूप 3 प्रारूप स्थानिक नगरसेवक अमितजी सरैया आणि हा जो कोर्स केलेला आहे मराठी प्रशिक्षणाचा त्याचे आयोजक आणि सर्व संयोजक दीनानाथजी पांडे ॲडव्होकेट. आज 1 मे महाराष्ट्र दिन आहे. सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. कामगार दिन पण आहे, कामगार दिनांच्याही शुभेच्छा देतो. आपले रिक्षा चालक एक प्रकारचे कामगार घटकातच मोडतात त्यामुळे त्यांनाही शुभेच्छा आहेत. मधल्या कालावधीमध्ये मराठीचा मुद्दा खूप गाजला आणि रिक्षा चालकांनी मराठीत बोललं पाहिजे, कोणी मराठीत बोललं पाहिजे हा मुद्दा पुढे आला आणि स्वाभाविकच आम्ही देखील त्याला सहमत आहोत. उद्या आपण राजस्थानला किंवा युपीला गेलो तर आपण हिंदी बोललं पाहिजे, दुसऱ्या प्रांतात गेलो तिथली भाषा बोलली पाहिजे. मग अमेरिकेत गेलो तर आपलं इंग्लिश बोलावंच लागतं, तिथं कोणी आपल्याशी मराठीत बोलणार नाही किंवा हिंदीत. त्यामुळे हे योग्य आहे. रिक्षा चालकांसाठी 3 ठिकाणी कोपरी मंगला हायस्कूल, अमित सर यांचं कार्यालय आणि कळवा पांडेजींचं ऑफिस या 3 ठिकाणी आपण रिक्षा चालकांना हिंदी रिक्षा चालकांना मराठी भाषा प्राथमिक भाषा जेवढं बोलायला लागतं कस्टमरशी त्याचं प्रशिक्षण व्यवस्था आयोजित केले. 7 दिवस हे प्रशिक्षण चालणार आहे. मी सर्वप्रथम निरंजनजी नंतर कन्क्लूड करतील. सुरुवातीला मी दीनानाथ पांडे यांना विनंती करतो की त्यांनी आपला जो अभ्यासक्रम आहे 7 दिवसाचा त्याची थोडक्यात माहिती पत्रकारांना द्यावी. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. हे जे बेसिक कोर्स आम्ही बनवलं आहे, मराठी शिकायला थोडे दिवस जातात, पण आपण 7 दिवस ठेवलेलं आहे. कारण रिक्षा चालकांसाठी 7 दिवस जे संवाद असतो, जे सवारी बरोबर संवाद असतो, त्याच्यासाठी हे 7 दिवस खूप आपण तसं डिझाईन केलं. त्या 7 दिवसात आपण प्रयत्न करतोय की बेसिक जे माइंडसेट आहे की तुम्हाला मराठी शिकायलाच पाहिजे, हे जे माइंडसेट आहे ते आपण कन्फर्म करतोय. म्हणजे हे 7 दिवस बेसिक कोर्स नंतर काय होईल की लोक आजूबाजूला सगळ्या लोकांबरोबर संवाद निर्माण केलं तर आपोआप त्यांना मराठी न लिहिताही मराठी बोलायला येणार. म्हणून आपण हे कोर्स डिझाईन केलं आहे. पहिला दिवस आपण काय करतोय, बेसिक अभिवादन, स्वतःची ओळख आणि सवारीबरोबर कसं बोलायचं ते आपण पहिल्या दिवशी ठेवलं आहे. दुसऱ्या दिवशी आपण काय ठेवलं आहे, दिशा आणि रस्ता, लोकल आपले जे स्पॉट्स आहेत, लेफ्ट राईट, कसं बोलायचं, संवादमध्ये कसं त्याचे उपयोग करायचं ते आपण दुसऱ्या दिवशी ठेवलेले. तिसऱ्या दिवशी आपण ठेवलेलं आहे भाडा आणि मीटर, म्हणजे जे भाडे असतात, शेअरिंग असते, तसं आपण कसं बोलू शकतो त्यांना, तसे आपण थोडक्यात त्याची माहिती दिली आहे. आणि त्यांच्यावर रोल प्ले, जसं आपण मीटरप्रमाणे भाडे बोलतो, आपण सुट्टे पैसे नाहीत, सुट्टे पैसे नाही आहे आणि 20 रुपये जास्त होतील ते 20 रुपये जादा होंगे, असं आपण हिंदी आणि हिंदीचे बेस घेतलंय आणि त्यांना आपण मराठी शिकवण्याचे प्रयत्न करतोय. कारण की जे आपलं टार्गेटेड रिक्षावाले आहेत, बरेचसे रिक्षावाले मराठी बोलतात, पण आपण टार्गेट कोणाला केलंय, ज्यांना एकदमच मराठी येत नाही त्यांना आपण टार्गेट केलंय की त्यांना आपण लवकरात लवकर 7 दिवसात हे प्रशिक्षण देऊन त्यांना आपण मराठी बोलता येणार आणि आपोआप आजूबाजू ते प्रयत्न करतील तर हळूहळू ते एकदम त्यांना सवय पडेल. कोणतीही भाषा आपण बोललो तर आपल्याला येणार. चौथ्या दिवशी आपण काय केलंय, ते आपले जसे ळ आणि चचा उपयोग असतो, जसं कळवा आहे, गावदेवी आहे, तळावपाडी आहे, पाचपखाडी, ओढा, हे सगळे जे आहेत हे शब्द ते वाक्यात उपयोग होतो. म्हणून आपण त्या दिवशी ठाणेचे लोकल स्पॉट आहेत त्या शब्दांना घेऊन आपण संवाद निर्माण केला. जसं कडवा नाका जाणार का असे प्रश्न आहेत, गावदेवीला जायचे किती घेणार, असे संवाद आहेत जे म्हणजे डेली ते बोलू शकतात. आणि पॉझिटिव्हली पुढे जावं हा दृष्टिकोन याच्यातला असल्यामुळे त्यांनी देखील हा उपक्रम सुरुवातीपासून लावून धरला. म्हणून ते विशेष करून आता उपस्थित राहिले. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी याबाबत थोडं भाष्य करावं. ठीक आहे. विना संघर्ष संवाद हा दीनानाथजींनी जो उपक्रम हाती घेतलेला आहे याला अतिशय एक स्तुत्य उपक्रम आहे असं मी मानतो. याच्यामधनं लोकांमध्ये सातत्याने संवाद असला पाहिजे. संवाद असताना त्याच्यामध्ये कुठेही अडचणी आणि अडथळा असू नये, त्याच्यामध्ये कुठलीही बंधनं असू नये, त्या दृष्टिकोनाने त्यांनी हा कोर्स ड्राफ्ट केलेला आहे. निश्चितपणे याचा लोकांना फार चांगला उपयोग होईल असा विश्वास मला आहे आणि त्यांनी अतिशय योग्य दिवशी औचित्य साधलेलं आहे. 1 मे महाराष्ट्र दिन या निमित्ताने
हा उपक्रम ते चालू करतायत आणि याच्यामधनं लोकांना, रिक्षावाल्यांना निश्चितपणे फार चांगला फायदा होईल असा विश्वास मला वाटतो. मी त्यांच्या या तोच हिंदीत सुरुवात करतो, मग आपोआप हिंदीत बोलला जातो. त्यामुळे मी आव्हान करीन या निमित्ताने, जर खरोखर आपल्याला अभिमान असेल तर दुसऱ्याला नावं न ठेवता आपण पहिले स्वतः आग्रही राहिलं पाहिजे. केवळ हा हिंदी तो मराठीत बोला, मग काहीतरी आंदोलन काढायची, विषय बनवायचे, असं करण्यापेक्षा आपण जर आग्रही राहिलो, मी जर आता हा पांडे हा मराठीत बोलतोय, मी याच्याशी मराठीत बोला, मराठीत सुरू होईल. अमित सर चांगलं मराठी बोलतो, मी मराठीत सुरू केलं, मराठीत सुरू केलं, मीच हिंदी सुरू केलं तर तो का नाही हिंदी बोलणार. त्यामुळे आपण पण आग्रही राहत नाही मराठी, आणि मग दुसऱ्याला आपण दोष देतो, ह्याचा पण थोडासा मला असं वाटतं विचार केला पाहिजे. असं सारखं दुसऱ्याला बोलू नये. सर, प्रश्न कसा असतो, आपण जेव्हा ती पुस्तिका आधी आम्हाला माहित नव्हती, त्याच्या आधी त्यांनी आपला कोर्स तयार केलेला आहे. पुस्तिका आली असेल तर त्याचाही आपल्याला बेनिफिट होईल, तोही आपण करूया. आता आमचं म्हणणं काय, पुस्तिका कितीही असू द्या, गावखरे साहेब आणि लेलेजींच्या मार्गदर्शनाखाली मला गायडन्स भेटलं. आणि गायडन्स काय भेटलं, आमचं बेस काय असतो, अंत्योदय. आम्ही टार्गेट कोणाला केलं आहे, ज्याला एकदमच येत नाही आहे त्याला टार्गेट केलं आहे. मग पुढे टप्प्याटप्प्याने आम्ही यांच्या मार्गदर्शनाखाली अजून कोणाला टार्गेट करायचं आहे ते आम्ही बेस वाढवतो. सर्वप्रथम डावखरे साहेब आणि लेले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पहिलं टार्गेट केलं आहे रिक्षावाल्या लोकांना. आम्ही टार्गेट केलं आहे, सोबत फेरीवाल्यांचेही कॉल येत आहेत. 400 कॉल आम्हाला आले रिक्षावाल्यांचे. म्हणून आम्ही लगेच काय केलं, 7 दिवसाचे कोर्स असं डिझाईन केलं आहे की ज्यांना एकदम मराठी येत नाही त्यांना आपण ताकद देऊ, त्यांना आपण शब्द देऊ, त्यांना आपण हिंमत देऊ. म्हणजे ते एकदा सुरुवात केलं तर 7 दिवसात त्यांना एवढी ताकद येणार की ते आजूबाजूला लोक बोलतात, बरोबर आपण ऐकलं ना, तर भाषा अशी आहे की आपण ऐकलं तर आपण बोलायला सुरुवात करतो, कोणतीही भाषा आपण बोलू शकतो. तर हे 7 दिवसाचे कोर्स नियमितपणे आपण रिक्षावाल्यांनी केलं तर याच्यामध्ये खूप पॉझिटिव्हिटी आहे. संघर्ष न करता याच्यामध्ये लोकांना मराठी बोलायला ताकद, हिंमत आणि शब्द भेटेल. म्हणून आपण हे 7 दिवसांचं केलं आहे. ऑटोमॅटिकली साहेबांच्या मार्गदर्शनाखाली फेरीवाल्यांच्याही 7 दिवसाचा कोर्स तयार आहे आणि 150 लोकांचे कॉलही आले की साहेब आम्हालाही शिकू शकता काय. तर आम्ही तेही तयार करतो आहे. पुढच्या टप्प्यात फेरीवाल्यांनाही आम्ही शिकू. म्हणजे सगळी लोकं, मला वाटतं ठाणे आणि कडव्यात जे प्रमाण पहिलं होतं ते 50-60% वाढणार आणि लोक मराठी बोलतील आणि बिंदास बोलतील. हे आमचं उद्देश आहे. सर, या मराठी बोलण्याच्या कोर्ससाठी काय आपण क्रिया करणार की पूर्णपणे मोफत करणार? हे सगळं जे उपक्रम आहे मोफत आहे. आम्ही काहीही पैसे नाही घेणार. या उलट आम्ही त्यांना मराठी आलं तर त्यांना सर्टिफिकेटही देणार की बाबा तुम्ही हे 7 दिवसाचे कोर्स कंप्लीट केलं. समजा नाही केलं तर ऑनलाईन करा किंवा ऑफलाईन करा. हे जे 3 ठिकाणी आम्ही स्टार्ट केलं आहे कोर्स, ज्ञानोदय आणि अमित सरांजीची ऑफिस पहिला इकडे स्टार्ट केलं आहे, आज ओपनिंग झाली. त्याच्यानंतर मंगला शाळा तिकडे स्टार्ट केलं आहे आणि कडव्यामध्ये आनंद विहार. अशा 3 ठिकाणी आपण बॅचेस स्टार्ट करतो आहे आणि ऑनलाईनमध्ये 25 ते 30पर्यंत आपण ऑनलाईन पण घेतो. एक वेगळं सर्वात प्रथम तर 1 मे निमित्त, महाराष्ट्र दिनानिमित्त, कामगार दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना, आपल्या माध्यमांनी सर्व लोकांना शुभेच्छा देतो. आमचे दीनानाथजी पांडे यांनी एक अतिशय स्तुत्य उपक्रम आज 1 मे निमित्त या इकडे घेतलेला आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की मध्यंतरी राज्य शासनाने मराठी भाषेचा निर्णय घेतल्यानंतर काही ठिकाणी या इकडे संघर्षाची भूमिका तयार होईल का, या पद्धतीची भूमिका समाजामध्ये होत होती. पण एक अतिशय चांगला उपक्रम त्यांनी या इकडे हाती घेतलेला आहे. माननीय लेले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी हा उपक्रम पूर्ण ठाणे शहरामध्ये सर्व रिक्षा चालकांबरोबर सगळ्यांना 7 दिवसांमध्ये मराठी शिकता येईल या पद्धतीचा उपक्रम हाती घेतलेला आहे. विना संघर्ष संवाद हा जो उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे त्याच्यासाठी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. मराठी भाषेच्या माध्यमाने सगळ्यांचा व्यवहार आणि त्यांचे दैनंदिन काम हे सहज व्हावे, ते सोपे व्हावे, या दृष्टिकोनाने त्यांनी हा उपक्रम हाती घेतलेला आहे. सर्व रिक्षा चालकांना आणि समाजाला याचा फार चांगला फायदा होईल असा विश्वास मला आहे. सर, फक्त रिक्षा चालक नव्हे तर इतर देखील व्यवसायांमध्ये अमराठी लोक आहेत, त्यांच्या संदर्भात कशा प्रकारे बघतात की सरकारने फक्त रिक्षा चालकच टार्गेट केलं आहे? नाही, यांनी रिक्षा चालकांच्या बरोबरच फेरीवाल्यांच्या बरोबर पण हा संवाद
ते निश्चितपणे करणार आहेत. याच्यामध्ये आता जो 7 दिवसाचा कोर्स आहे हा बेसिक कोर्स आहे. याच्यामध्ये जे दैनंदिन आपल्याला लेफ्ट घ्या राईट घ्या याच्याबद्दलचं जे मला माफ करा अशा संदर्भातलं मराठी हिंदी रूपांतर याच्या संदर्भातलं त्यांनी केलेलं आहे. पण त्याच्याबद्दल अधिकची जी माहिती आहे ती याच्याबद्दल पुढच्या कोर्समध्ये ते देणारच आहेत. पण या 7 दिवसांमध्ये मराठी भाषा ही सहज व्हावी, कोणालाही त्याच्यामध्ये अडचण होता कामा नये, ती बोलताना त्याची अडचण होता कामा नये या पद्धतीचं नियोजन त्यांनी या कोर्समध्ये केलेलं आहे. त्याबद्दल काल पुण्याच्या एका कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंनी सांगितलं की ज्यांना मराठी येत नाही त्यांचे लायसन्स जप्त करा आणि आज तुम्ही भाजपच्या वतीने मोठ्या प्रमाणात मराठी शिकवत आहेत, काय सांगाल? आपण या इकडे जे लोक महाराष्ट्रामध्ये राहायला आलेले आहेत ते वर्षोनवर्ष महाराष्ट्रामध्ये राहत आहेत. त्यांनी खरं तर त्यांची जन्मभूमी सोडून ही कर्मभूमीमध्येच आपलं एक स्थान निर्माण केलं आहे आणि एक योगदान त्यांचंही आहे. त्यांना फक्त भाषेच्या आधारावरती वर्गीकरण न करता त्यांनाही त्या भाषेला आत्मसात करता येईल, त्यांनाही ती भाषा सहज करता येईल या पद्धतीचं नियोजन या कार्यक्रमाच्या माध्यमाने केलेलं आहे. मला निश्चितपणे विश्वास आहे की या उपक्रमामध्ये कुठलाही संघर्ष न टाळता एक चांगल्या पद्धतीचं समन्वय हे समाजामध्ये निर्माण होतं. सर्वप्रथम आज 1 मे महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन पण आहे आणि त्यामुळे दोन्हीच्या शुभेच्छा देतो. तुम्ही पाहिलं असेल की निनाद पांढरे पूर्ण तुम्हाला 7 दिवसाचा जो कोर्स आहे तो दाखवला. शेवटच्या दिवशी प्रॅक्टिकल आहे, परीक्षा आहे छोटीशी आणि या माध्यमातून जुजबी जे मराठी बोलावं लागतं ते बोलण्याला हिंदी भाषिकांना जर येत नसेल, अजिबात ज्यांना येत नाही आहे त्यांना शिकवण्याचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे. काही लोकांनी मराठीचा मुद्दा उपस्थित केला, मराठी बोलता येत नाही त्याची लायसन्स जप्त करा किंवा काय, तर ही काही पद्धत नाही आहे. कोणाची लायसन्स जप्त करून काही काम होणार नाही आहे. काही फील्डमध्ये जे लोक काम करतात त्याला दुसरा ऑल्टरनेटिव्ह पण नसतो आपल्याकडे, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मराठी आपण स्वतःही बोललं पाहिजे. बरेचदा माझं पण असं होतं, मी माझ्या घरच्यांना पण बोलतो, रिक्षात बसल्या बसल्या तुम्हीच अरे कोपरी चलो, अरे घोडबंदर चलो. अरे चलो कशाला, तू पहिले मराठीत बोल. अरे बाबा घोडबंदरला जायचंय, आरमॉलला जायचंय, कोपरीत जायचंय, नौपाड्यात जायचंय, आपणच सुरू करतो. मग समोरचा काय जबरदस्ती मराठी बोलेल का? त्यामुळे आपण पण ही सवय केली पाहिजे आणि मी हे नोट केलंय, आपण असं करतो आणि मी त्या आग्रहाने टाळण्याचा माझ्या जीवनात प्रयत्न केलेला आहे. तर हे जनजागृती कार्यक्रम आहे आणि सकारात्मक आहे. भांडण वादविवाद न करता मराठी बोलायला शिकवलं पाहिजे. लोक तयार आहेत, 400 लोकांनी अर्ज भरलेत, ॲप्लिकेशन केलंय आणि ते तयार झाले ना बोलायला. त्यांना आवडतं ते, अनेक लोक भेटतात, त्यांनी येतंय ऑलरेडी. त्यामुळे ही गोष्ट चांगली आहे. उगाच वादविवाद करणं, त्याच्यावर बकेडा करण्याने काही होणार नाही. आणि आता कुठून गेला, आता एवढे वर्ष झाले लोक येऊन, आता यांची फॅमिली येऊन इथे 30 वर्ष झाली. आता आधी लक्षात नाही आलं, लायसन देऊन 20-20 वर्ष झाली. आता त्यामुळे अशा काहीतरी विचित्र भाषा करण्यापेक्षा पॉझिटिव्हली गेलं पाहिजे, सकारात्मक गेलं पाहिजे आणि सर्वांनी मान मराठीचा राखला पाहिजे. आज 1 मे आहे म्हणून जाणीवपूर्वक आजचा हा दिवस जो ठेवला आहे त्याबाबत मी त्यांचं अभिनंदन करतो, हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल. लक्षात घ्या की बेसिक आहे. याच्यामध्ये आपले जे नेहमीचे व्यावहारिक भाषा आहे ते त्यांच्यामध्ये दोघांमध्ये संवादामध्ये कुठेही अडचण होता कामा नये याच्यासाठी यांनी ड्राफ्ट केलाय. याला अपग्रेडेशन टप्प्याटप्प्याने हे करतच जाणार. हा काय एकदा झालेला कार्यक्रम संपला 7 दिवसात असातला भाग नाही. याच्यामध्ये जसे जसे जे रिक्षावाले येतील त्यांना काही गोष्टींची अजून माहिती पाहिजे असेल ती सगळी माहिती हे निश्चितपणे उपलब्ध करून द्या. प्रताप सरनाईक यांनी